रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये फक्त 1 वाटी रव्यापासून मस्त चटपटीत असा पदार्थ तयार करून दाखवणार आहे। फ्राय न करता फक्त 1 चमचा तेलापासून हा पदार्थ आपण तयार केलेला आहे आणि हो, चवीला सुद्धा अगदी भारी लागतो बरं का। एकदा तरी माझ्या पद्धतीने हा नाश्ता तयार करून बघा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स मी 1 चमचा घातलेला आहे, अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये एकदा याला फिरवून तुम्ही याला वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। रव्याच्या मिश्रणाचा गोळा तयार झाला म्हणजे समजावं की आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। पाणी पूर्ण याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि 1 इथे कांदा मी बारीक कट केलेला घातलेला आहे। 2 इथे मी उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। हळद घालायची आहे, त्यानंतर इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे, थोडंसं आलं घातलेलं आहे। इथे मी 1 इंच इतकं आलं मी किसून घातलेलं आहे। 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायचा आहे। इथे मी काजू आणि किशमिशचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे आहेत। चाट मसाल्यामुळे या नाश्त्याला खूप मस्त एकदम चटपटीत चव येते, त्यामुळे चाट मसाला स्किप न करता आवर्जून घालायचा आहे। मसाला आपला इथे तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथे रव्याचं मिश्रणसुद्धा छान असं मुरलं गेलेलं आहे। थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि पुन्हा छान असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपल्याला याची वाटी तयार करायची आहे। जसे मोदक करतो ना आपण त्याचप्रमाणे याची वाटी अशी तयार करून घ्यायची आहे। बटाट्याची जी भाजी आपण तयार केलेली आहे ती पूर्णपणे थंड करूनच घ्यायची आहे। तर त्यासाठी तुम्ही बटाट्याची भाजी आधी केली तरीही चालेल। या बटाट्याच्या भाजीचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये अशा पद्धतीनेही भरायचे आहेत बघा आणि पूर्णपणे असं पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे आपला चटपटीत लाडू इथे आपला हा तयार होतो। आणि या पिठाची जर तुमच्याकडे क्रॅक जात असतील ना तुमच्या, तर आपल्याला पाण्याचा पुन्हा हात घ्यायचा आहे कोमट पाण्याचा आणि हे मळायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात ही क्रॅक जात नाही आहेत। आपले हे बॉल्स अशा पद्धतीने ही तयार झालेले आहेत। तर दुसऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने आपण इथे तयार करून घेते आणि हा नाश्ता खरंच खाण्यासाठी ना खूप मस्त लागतो। लहान मुलं तर अगदी आवडीने खातील। लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर यामध्ये तुम्ही चीज पनीरसुद्धा घालू शकता, ते सुद्धा खूप टेस्टी लागतील। तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला अप्पे पॅनमध्ये आपला हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं तेल घातलं ना तरीसुद्धा हा नाश्ता खूप छान होतो। आता 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान आपल्याला हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला दुसरी बाजूसुद्धा करून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे बघा। तर सगळ्या बाजूंनी आपला हा नाश्ता छान शेकून घ्यायचा आहे, त्यामुळे हा कुरकुरीत आणि क्रिस्पी नाश्ता तयार होतो। एकदा हा नाश्ता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला ना तर बऱ्याच वेळ आपला हा नाश्ता छान असा क्रिस्पीच राहतो। तर तुम्ही इथे बघू शकता बघा सगळ्या बाजूंनी हा नाश्ता छान असा शेकला गेलेला आहे, मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत आणि कलरसुद्धा काय भारी आला आहे बघा, अगदी बघताक्षणीच खावंसं वाटेल असा हा नाश्ता इथे तयार झालेला आहे। तर हा नाश्ता तुम्ही सॉसबरोबर, एखाद्या चटणीबरोबर किंवा दहीबरोबरसुद्धा खूप मस्त लागतो। तर अशा पद्धतीने हा चटपटीत नाश्ता एकदा तरी नक्की करून बघा। गॅस बंद करायचा आहे आणि हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे। मस्त एकदम चटपटीत नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर, दह्याबरोबर तर खूपच टेस्टी लागतो। अशा पद्धतीने हा नाश्ता तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।